हॅलो गाईज, तर आज पुन्हा आम्ही जात होतो ताईच्या घरी. ताईच्या इथला रस्ता इतका खराब झालाय ना, खूपच खराब झाला. त्याच्यामुळे गाडी आम्ही लांबच ठेवली आणि चालतच निघालो. घरी पोचलो ताईच्या, तर तेवढ्यात वर्धन आला आणि वर्धन म्हणतो कसा, मीच पिशवी उचलणार, इतकी वजन आहे ना, मम्माला अजिबात उचलून देणार नाही. मग त्यानेच पिशवी घरामध्ये नेली. आणि तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल की ताईने आणि मी हे छोटे छोटे हार घेतले होते, ते मस्त विठ्ठल रखुमाईला आम्ही घातले होते, खूपच छान वाटत होते. त्याच्यानंतर वर्धनने लगेच खाऊ काढून घेतलं. त्याच्या मम्माने जितकं त्याला खाऊ आणलं होतं ना, तेवढं त्याने काढून घेतलं. लगेच कॅडबऱ्या वगैरे त्याने खाऊनसुद्धा टाकल्या. त्याच्यानंतर वर्धन गेला मच्छी पकडायला. त्यांच्या घराच्या बाहेर मस्त पाणी वाहतं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या मच्छी आल्यात. त्याच्यानंतर मस्त असं जेवण केलं, ताईच्या हातचं जेवण, आहा हा खूपच भारी. त्याच्यानंतर ना ताईच्या घराच्या बाहेर करडू वगैरे झाली होती, तीसुद्धा काढली आणि थोडीशी आम्ही साफसफाईसुद्धा केली. त्याच्यानंतर ना कंदवर्गीय ज्या भाज्या असतात ना, त्या आम्ही लावायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये सुरण लावले, त्याच्यानंतर कोनफळाचं कांदे लावले आणि कारिंदेसुद्धा लावले. त्याच्यानंतर बरीच साफसफाई केली आणि ते सगळं वगैरे लावलं. त्याच्यानंतर मग ना आमची काकी बैल घेऊन आली. हा काकींचा बैल आहे, म्हणजे आमचीच काकी आहे ती. त्याच्यानंतर ना आम्ही नारळ फोडायला लागलो. हा नारळ फुटतच नव्हता, खूपच कडक होता. त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. त्याच्यानंतर ताई म्हणते, आता आपण वडापाव खाऊयात. मग आम्ही ब्रिजवर थांबून तिथेच वडापाव खाल्ला आणि खाऊन पिऊन मग आम्ही निघालो घराकडे. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात आपण पुढच्या मिनी व्लॉगमध्ये.